मित्रांनो, आज ड्युटीवर येत असताना एक प्रसंग घडला. तो प्रसंग आपल्याशी शेअर करावासा वाटतो, कारण हा पुरुषासाठी फार महत्त्वाचा प्रसंग आहे. तर झालं काय, मी ड्युटीवर येत असताना माझ्या विरुद्ध दिशेने माझ्या ओळखीचा एक व्यक्ती येत होता. सोबत त्याची बायकोसुद्धा मोटरसायकलवर त्याच्यासोबत बसलेली होती. मी जवळ येत असताना त्याला नमस्कारसुद्धा केला, पण त्याचं लक्ष माझ्याकडं नव्हतं. तर त्याचं लक्ष, त्याची नजर ही कॉलेजला जाणाऱ्या मुलींकडं होती. त्यामुळं माझ्याकडं त्याचं दुर्लक्ष झालं आणि तसाच पुढे गेला. मग मी तिथून विचार करत आलो, यार, त्या व्यक्तीची पत्नी त्याच्या पाठीमागं असतानासुद्धा हा परस्त्रीकडं बघतोय. तो एकच व्यक्ती नाही, समाजामध्ये असे अनेक पुरुष आहेत जे ज्याच्या घरी आई असते, पत्नी असते, मुलगी असते, बहीण असते, असूनसुद्धा त्याला ही जाणीव नसते की आपल्यासारखीच समाजातल्या इतर स्त्रियासुद्धा कोणाच तरी बहीण असू शकते, मुलगी असू शकते. आपण तिला का निहाळायचं, का तिच्याकडं बघायचं? तिनं जर काही जणांच्या मनात वासनेची पण असते किंवा सहज काही जणं बघतात, काही आनंद घेतात. डोळ्याचं सुख, आनंद सुख असं कॉलेजच्या जमान्यात कॉलेज तरुण म्हणतात. परंतु तशी नजर ही खूप वाईट प्रवृत्तीकडं नेत असते पुरुषांना. त्यामुळंच की काय वाटतं की स्त्रियांना पडद्यात का ठेवतात, त्यांना पदर का घ्यायला लावतात, त्यांना घुंगट का घ्यावं लागतात, त्यांना का बरं बुरखा घालावं लागते? कारण या वाईट नजरेच्या पुरुषापासून या माऊलींचं, या स्त्रियांचा बचाव होण्यासाठी. म्हणूनच पूर्वीला ही प्रथा चाललेली आहे काय असं वाटतं. आजही मुली मास्क लावतात. काहीजण पुरुषांनी बघू नये म्हणून घरून त्यांना आग्रह करतात की तू मास्क लावूनच जा. कारण सुंदर स्त्री दिसली की अनेकदा पुरुषांना मोह आवरत नाही की तिच्याकडे बघण्याचा. काहींचा हेतू वाईटच असते असं नाही आहे, परंतु अनेकदा अनेक पुरुषांच्या मनात पाप निर्माण होते, वासना निर्माण होते, वाईट नजर जातच असते. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की समाजामध्ये पुरुषांनी आपल्या समाजातल्या इतर सर्व स्त्रियांना आपल्या कुटुंबातलीच स्त्री, आपलीच माता, भगिनी, मुलगी मानावं. कारण आपली भारतीय संस्कृती ही स्त्रीला मातेसमान मानते. अगदी शिवरायांनीसुद्धा दुश्मनाच्या स्त्रीलासुद्धा आपल्या लेकीसारखं वागणूक देऊन तिची बोळवण करून पाठवली होती. आजच्या प्रसंगामुळं माझा जो काही ड्युटीवर येण्यावरचा प्रवास, या गोष्टीवरच विचार करण्यात गेला की पुरुष असे का वागतात. पुरुषप्रधान आपला समाज आहे. या समाजामध्ये पुरुषांची अपेक्षा काय असते की स्त्रीनं पतिव्रता असावी, नवऱ्यासंग एकनिष्ठ असावं, प्रामाणिक असो. पण त्याच बाजूला दुसरी बाजू विचार केलं तर पुरुषांना तसं का नसावं? त्याची का परत दुसरीकडं नजर जाते, का फिरते? तर ही जी भावना आहे पुरुषाची स्त्रियांबद्दल, मी असं म्हणत नाही की सर्वच पुरुष वाईट आहेत, परंतु याच भावने ही समाजात जर रुळत गेली तर त्यामुळंच अनेकदा स्त्रियावर अन्याय होतात. ही एकमेव त्याच्या वासनेची भावना असते जे की स्त्रियावर अन्याय होते. आजची पुरुषांना जर कायदा नसता, कायद्याच्या भीतीमुळंच की काय की पुरुष मनात आलेल्या भावना दाबत असतात. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे जे काही वासनेच्या भावना, वाईट विचार स्त्रीबद्दलचे, यावर नियंत्रण आणण्यासाठी अध्यात्माच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शक अशी गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या जर गोष्टी आपण आत्मसात केल्या तर समाजातलं हे जे प्रमाण आहे घटेल. पण हे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तरुण वयात मुलगा असो की मुलगी असो, विरुद्ध लिंग जो असतो त्याच्या एकमेकाकडे आकर्षण असते.
परत यावर त्या मुलामुलींना घरातून परिसरातून चांगले संस्कार घडले तर त्यांच्या हातून चुका घडत नाही, कारण त्यांचे वरिष्ठ त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात. दुसरी म्हणजे महत्त्वाची गोष्ट, सकाळी मी व्यायामाला जात असताना बघतो किंवा तेव्हा ट्युशनच्या समोर ट्युशन सुटताना किंवा अनेकदा शाळा भरताना शाळा सुटताना अनेक मुलं हे त्या ट्युशनच्या अवतीभोवती किंवा शाळेच्या अवतीभोवती उभे टाकलेले बघतो. ही सुद्धा खूप चिंतेची बाब आहे, कारण समाजात अजूनही ह्या घटना घडत आहेत. कारण मी मुलींना दोष नाही देणार, तिथं मुलांना दोष देतो, कारण त्यांचे कुटुंबीय त्या मुलाकडं योग्य ते त्यांना संस्कार द्यायला काय म्हणतात ते चुकतात किंवा देत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात. तर त्या मुलांनासुद्धा आजचं फेसबुकच्या माध्यमातून चांगले व्हिडिओ, चांगले कंटेंट, चांगली माहिती पोहोचण्याच्या उद्देशानं हा सांगतो की मुलांनी प्रत्येक स्त्रीला आपल्या आईवणी बहिणीवणी मानावं आणि वाईट नजर देऊ नये. कारण विनाकारण आपली भारतीय संस्कृतीतली स्त्री ही कधीही वाम मार्गाला स्वतःहून जात नाही. त्याला प्रवृत्त करतात पुरुष मंडळी, तिच्या मागं लागून अनेक असे स्टंट मारून. मी सुद्धा शालेय जीवन जगलो किंवा कॉलेज जीवन जगलो, ज्यात मुलं एकदम सरपिरे आशिक होतात, दिलजले होतात, एकतर्फी प्रेमातून अनेक दुर्घटना घडतात. ती बिचारी तिच्या अभ्यासात, तिच्या शिक्षणात मग्न असते, तिला जीवनात स्वतःचं आयुष्य घडवायचा प्रयत्न करत असते, परंतु कुठला तरी एखादा टपुरी आशिक येतो, तिची छेडछाड करतो, तिच्या मागं लागतो, लाईन मारणं म्हणून असा जो का प्रयोग होतो, ती घटना घडतात. अनेकदा तिला धमकावल्या जाते, तिला मजबूर केल्या जाते त्याच्या प्रेमात अडकवण्यासाठी. यातून मुलांना आव्हान आहे की या सगळ्या गोष्टी टाळाव्यात, म्हणजे स्वतःला सावरावं, इतरांनासुद्धा इतर माता भगिनीसुद्धा आपल्यासारख्याच आहेत या गोष्टीची जाणीव ठेवावी.